नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. सध्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या संबंधात तमाम दलित समाजामध्ये गैरसमज असे निर्माण झालेले आहेत. कुणी एक वेगळे वेडेवाकडे स्टेटमेंट देखील करत आहे. या ठिकाणी आता सध्या उपवर्गीकरण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती बदर समिती यांची नियुक्ती केलेली आहे. या समितीचा अहवाल अजूनही तो प्रसिद्ध झाला नाही. राज्य शासनाकडे तो आलेला आहे असं सांगितलं जातं. आणि म्हणून मातंग समाजाच्या बांधवांच्या वतीने मागणी होते की उपवर्गीकरण करावं आणि विशिष्ट समाजाला, विशेष जातीला संधी प्राप्त झालेले, त्यांना अधिक मिळालेले आहे अशी चर्चा होते. परंतु 59 जाती आहेत. 59 जातीपैकी अनेक जातींचं म्हणणं आहे आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचं म्हणणं आहे की मातंग समाजाला मिळालं नसेल तर ते नक्की मिळालं पाहिजे. परंतु या ठिकाणी आता आठवले साहेबांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे आणि आंबेडकरी जनतेच्या बऱ्याच नेत्यांनी भूमिका घेतली की या ठिकाणी आता जनगणना सुरू आहे, जनगणना होणार आहे. जनगणना झाल्यानंतर ज्याची जेवढी संख्या असेल त्या संख्येप्रमाणे प्रत्येकाला न्याय मिळावा, प्रत्येकाला संधी मिळावी, कोणावर सुद्धा अन्याय होऊ नये असं आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्यामध्ये स्पष्ट केलं आहे. त्यामुळं मातंग समाज आमचा भाऊ आहे, आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आताही अनेक वर्ष नामांतराच्या चळवळीपासून आजपर्यंत कधी बौद्ध मातंग असा वाद झाला नाही. पण आता कारण नसताना हा वाद होताना दिसतंय. परंतु याचे फायदे तोटे काय होणार आहे कोणाला नीट सांगता येत नाही. परंतु जनगणना झाल्यानंतर नक्की कळणार आहे की कोणाला किती मिळणार आहे, कोणावर बी अन्याय होऊ नये ही आंबेडकरी समाजाची प्रामाणिकपणे भूमिका आहे. परंतु या ठिकाणी 2 दिवसापूर्वी आमदार कोरके यांनी आठवले साहेबांची अर्धवट क्लिप दाखवल्यामुळं महाराष्ट्रामध्ये आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्याबद्दल गैरसमज पसरल्यामुळं आजची प्रेस आम्ही घेत आहोत. आणि म्हणून अनेक फेसबुक आणि मीडियामधल्या जे घरी बसून असे कमेंट करणाऱ्या लोकांना आमची विनंती आहे की संपूर्ण भाषण ऐकलं पाहिजे, संपूर्ण भूमिका ऐकली पाहिजे, त्यानंतर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. अर्धवट मत व्यक्त करून तुम्ही एखाद्या नेत्याचा निषेध किंवा काही गोष्टी करणार असेल तर आंबेडकरी समाज, रिपब्लिकन पक्ष गप्प बसणार नाही. तुम्ही भूमिका स्पष्टपणे ऐकूनच आपली रिॲक्ट करावी. त्यामुळं मातंग समाज असेल या महाराष्ट्रातील तमाम दलित समाज असेल, सगळ्याला आमची विनंती आहे की या ठिकाणी आपण एकमेकांमध्ये वाद करू नये, एकमेकांमध्ये वाद घालू नये. आपण सर्व एकजूट आहोत. आपल्या एकीमध्ये फूट पडता कामा नये ही भूमिका नेहमी आंबेडकरी समाजाने चळवळीने व्यक्त केलेली आहे. मी पुन्हा एकदा आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त सांगतो की आठवले साहेबाची आणि रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. आता जी जनगणना होणार आहे, आता चालू आहे जनगणना, या जनगणनेमध्ये ज्यांचा वाटा आहे, ज्यांना जे अन्याय झाला असेल किंवा लोकसंख्येप्रमाणे त्यांना संधी उपलब्ध होणार आहे ती या ठिकाणी द्यावी अशा पद्धतीची आमची स्पष्टपणे भूमिका आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा कोरके असतील या कुणी असतील की यांनी किमान अर्धवट क्लिप दाखवून समाजामध्ये बेकी निर्माण करू नये, गैरसमज पसरू नये ही विनंती.